हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो फिजिकल केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय आयोनिक इक्विलिब्रियम. आणि आयोनिक इक्विलिब्रियम मधलं नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही, डिपेंड असेल कॅल्क्युलेट pH and pOH of 0.01 m HCl सोल्युशन. तर बघू शकता pH and pOH वर डिपेंड असेल क्वेश्चन आणि आपल्याला घेऊन आहे कॉन्सन्ट्रेशन. बघू शकता HCl सोल्युशनचा कॉन्सन्ट्रेशन घेऊन आहे आपल्याला, दॅट इज 0.01 m HCl सोल्युशन. त्यानंतर बघू शकता pH and pOH जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युलेज लक्षात ठेवावे लागतील. सिंपल, pH is equal to minus log to the base 10 concentration of H positive आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह दॅट इज pH असेल. त्यानंतर बघू शकता pOH मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह आहे. हे असतील pH and pOH चे फॉर्म्युलेज. त्यानंतर आणखी एक फॉर्म्युला असेल pH प्लस pOH इक्वल्स टू 14. तर बघू शकता हे थ्री फॉर्म्युलेजचा यूज करून आपण फाइंड करू शकतो कॅल्क्युलेट pH and pOH, दॅट इज pH and pOH आपण फाइंड करू शकतो. तर बघू शकता आता HCl सोल्युशन घेऊन आपल्याला HCl प्लस H2 बघू शकता. आता HCl सोल्युशन असेल दॅट इज वॉटर सोबत आपण ऍड केला HCl आणि यानंतर हा फॉर्म करेल H3O पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह. आता बघू शकता इथे HCl ऍज अ ऍसिड ऍड करेल तर H2O ऍड करेल ऍज अ बेस आणि H पॉझिटिव्ह आयन ऍक्सेप्ट करेल H2O आणि कन्वर्ट होईल H3O पॉझिटिव्ह मध्ये आणि इकडे Cl दॅट इज Cl निगेटिव्ह मध्ये. त्यानंतर बघू शकता HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आपल्याला माहिती आहे की HCl हा स्ट्रॉंग ऍसिड असेल, याचं कॉन्सन्ट्रेशन जर 0.01 असेल तर H3O पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा असेल 0.01. आता स्ट्रॉंग ऍसिड साठी बघू शकता, स्ट्रॉंग ऍसिड साठी ऍसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल तेच कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यापासून फॉर्म झालेल्या आयन्सचं. तर बघू शकता आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे pH. तर स्ट्रॉंग ऍसिड साठी pH इक्वल टू बघू शकता मायनस लॉग टू द बेस 10. H3O पॉझिटिव्ह सुद्धा लिहू शकतो आपण. आता H पॉझिटिव्ह आहे दॅट इज H पॉझिटिव्ह आयन आहे ऍसिडिक आयन आणि कटायन असेल त्याच्या जागी आपण लिहू शकतो H3O पॉझिटिव्ह आयन. H पॉझिटिव्ह किंवा H3O पॉझिटिव्ह आयन सुद्धा लिहू शकतो. तर बघू शकता आता H3O पॉझिटिव्ह आयन आलेला आहे. H3O पॉझिटिव्हचं आपल्याला लागेल कॉन्सन्ट्रेशन. तर बघू शकता ऍसिडचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल तेच कॉन्सन्ट्रेशन असेल आयनचं जर तो असेल स्ट्रॉंग ऍसिड. तर बघू शकता कॉन्सन्ट्रेशन दॅट इज 0.01 m कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह. H3O पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन असेल 0.01. त्यानंतर बघू शकता pH इक्वल टू व्हॅल्यू पुट करू आपण आता मायनस लॉग टू द बेस 10 0.01. आता बघू शकता व्हॅल्यू पुट केली आपण 0.01. त्यानंतर pH इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 0.01 ला लिहू शकतो आपण 10⁻². आता पॉईंट जर आपण राईट साईडला शिफ्ट केला बघू शकता 1 आणि 2 नी पॉईंट शिफ्ट केला राईट साईडला तर लिहू शकतो आपण याला 10⁻². 1 इंटू 10⁻² दॅट इज लिहू शकतो आपण 10⁻². त्यानंतर बघू शकता लॉगॅरिथमिक रूल यूज करू आपण, दॅट इज लॉग ऑफ a टू द पॉवर x असेल. बघू शकता लॉग ऑफ a टू द पॉवर x असेल तर याला लिहू शकतो आपण x लॉग a. जी व्हॅल्यू होती पॉवर मध्ये त्याला लिहायचं लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. बघू शकता जी व्हॅल्यू असेल पॉवर मध्ये तिला लिहायचं लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये. सिमिलरली इथे करू शकतो आपण मायनस टू पॉवर मध्ये आहे तर याला लिहू शकतो आपण लॉगच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लॉग टू द बेस 10. त्यानंतर बघू शकता जर बेस आणि व्हॅल्यू सेम असेल तर बघू शकता लॉग टू द बेस 10 अशी जर व्हॅल्यू असेल तर याला लिहू शकतो आपण 1. बघू शकता ही आणि ही व्हॅल्यू जर सेम असेल तर याचा आन्सर असेल 1. त्यानंतर बघू शकता मायनस मायनस होऊन प्लस दॅट इज +2. pH इक्वल टू आला आपलं +2. pH इक्वल टू आलेला आहे आपलं +2. लॉग टू द बेस 10 ची व्हॅल्यू जाईल 1. सो pH आलेला आहे. यावरून आपण सिम्पली फाइंड करू शकतो pOH दॅट इज pH प्लस pOH इक्वल्स टू असेल 14. pH प्लस pOH इक्वल टू 14 असेल. सो pH ची व्हॅल्यू आपली 2 इक्वल टू प्लस pOH इक्वल टू 14. pOH इक्वल टू असेल 14 मायनस 2 दॅट इज pOH इक्वल टू असेल 12. सो आपण फाइंड केली आहे pH आणि pOH ची व्हॅल्यू. नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण, a weak monobasic acid is 0.04% dissociated. एक वीक मोनोबेसिक ऍसिड आहे 0.04% डिसोसिएटेड. आता आपल्याला घेऊन आहे पर्सेंट डिसोसिएशन दॅट इज 0.04% डिसोसिएटेड इन 0.025 m सोल्युशन. दॅट इज घेऊन आपल्याला कॉन्सन्ट्रेशन 0.025 m दॅट इज असेल कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज द pH ऑफ सोल्युशन आणि आपल्याला विचारलेला आहे सोल्युशनचा pH काय असेल, दॅट इज pH इक्वल टू असेल क्वेश्चन मार्क.
आता होऊ शकता वीक मोनोबेसिक ऍसिड गिवन आहे, वीक ऍसिड असेल आणि मोनोबेसिक असेल, तर बघू शकता मोनोबेसिक ऍसिड मीन्स तो देईल H पॉझिटिव्ह आयन. त्यानंतर या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं की आपल्याला गिवन होतं स्ट्रॉंग ऍसिड, HCl जो असेल तो स्ट्रॉंग ऍसिड होता आणि त्याच्या H पॉझिटिव्ह आयनची जी व्हॅल्यू होती तीच व्हॅल्यू होती त्याच्या कॉन्सन्ट्रेशनची. मीन्स HClचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल तेच H पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा होतं. बट इथे जे आहे ते वीक मोनोबेसिक ऍसिड गिवन आहे आणि इथे जी H पॉझिटिव्हची व्हॅल्यू असेल ते आपल्याला बघावं लागेल. तर सुरुवातीला बघू आपण एक मोनोबेसिक ऍसिड आहे दॅट इज HA. H रिप्रेझेंट करते H पॉझिटिव्ह आयन देईल, ऍसिड साठी आपण A घेतलाय. त्यानंतर रिएक्ट केला आपण H2O सोबत. वीक मोनोबेसिक ऍसिड असेल तर इक्विलिब्रियम दाखवावं लागेल. त्यानंतर H3O पॉझिटिव्ह आयन फॉर्म करेल, पुन्हा यातलं H पॉझिटिव्ह दॅट इज ऍसिड असेल तर H2O ऍज अ बेस ऍक्ट करेल आणि H पॉझिटिव्ह आयनला एक्सेप्ट करेल. त्यानंतर होऊ शकता H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह. आणि इथे जे H3O पॉझिटिव्हचं कॉन्सन्ट्रेशन असेल बघू शकता याचं कॉन्सन्ट्रेशन असेल C दॅट इज 0.025 m आणि याचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते असेल अल्फा इंटू C. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर स्ट्रॉंग ऍसिड असेल तर H पॉझिटिव्ह इक्वल टू असेल C फॉर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड जर असेल बघू शकता वीक ऍसिड जर असेल तर H पॉझिटिव्ह असेल अल्फा इंटू C आणि आपल्याला ठेवायचं लक्षात. त्यानंतर बघू शकता आता सिम्पली आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा इंटू C ची व्हॅल्यू. पर्सेंट डिसोसिएशन गिवन आहे, यावरून आपल्याला फाइंड करावं लागेल अल्फाची व्हॅल्यू दॅट इज पर्सेंट डिसोसिएशन इक्वल्स टू अल्फा इंटू 100 दॅट इज अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन. आता होऊ शकता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आल्यानंतर जाईल डिव्हिजन मध्ये. पर्सेंट डिसोसिएशनची व्हॅल्यू आहे 0.04 अपॉन 100. तर बघू शकता आता 0.04 आहे, 0.04 ला लिहू शकतो 4 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 2. त्यानंतर 100 आहे, 100 ला लिहू शकतो 10 रेज टू पॉवर प्लस 2. प्लस 2 वर गेल्यानंतर होऊन जाईल मायनस 2. सो व्हॅल्यू होऊन जाईल 4 इंटू 10 रेज टू पॉवर, बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन दॅट इज मायनस 4 आणि हे व्हॅल्यू असेल अल्फाची. त्यानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू गिवन आहे आणि यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा इंटू C. तर बघू शकता pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H3O पॉझिटिव्ह आणि H3O पॉझिटिव्हची व्हॅल्यू असेल मायनस लॉग टू द बेस 10 अल्फा इंटू C. सो बघू शकता मायनस लॉग टू द बेस 10 अल्फा इंटू C दॅट इज अल्फाची व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे 4 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4 आणि आपल्याला पुट करायची आहे C ची व्हॅल्यू दॅट इज 0.025. त्यानंतर होऊ शकता मायनस लॉग टू द बेस 10 4 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 4. पुन्हा करू शकतो आपण पॉईंट शिफ्टिंग दॅट इज पॉईंट शिफ्ट केला आपण राईट साइडला 3 डिजिटनी 1, 2 and 3 दॅट इज होऊन जाईल 25 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 3. सो होऊ शकता मायनस लॉग टू द बेस 10 4 इंटू 25 होऊन जाईल 100. 4 इंटू 25 बघू शकता होऊन जाईल 100. मायनस 4 मायनस 3 पुन्हा बेस सेम आहे, पॉवरची होईल ऍडिशन दॅट इज मायनस 4 मायनस 3 मायनस 7. आता होऊ शकता 100 ला लिहू शकतो 10 रेज टू पॉवर प्लस 2. 10 रेज टू पॉवर प्लस 2 जर लिहिलं लॉग टू द बेस 10 रेज टू पॉवर प्लस 2 इंटू 10 रेज टू पॉवर मायनस 7. तर बघू शकता प्लस 2 मायनस 7 पुन्हा होईल ऍडिशन प्लस 2 मायनस 7 होऊन जाईल मायनस 5 दॅट इज मायनस लॉग टू द बेस 10 रेज टू पॉवर मायनस 5. मायनस लॉग टू द बेस 10 रेज टू पॉवर मायनस 5 आलाय दॅट इज बघू शकता इथे व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन होती, पॉवरची ऍडिशन करताना होऊ शकता एक व्हॅल्यू मायनस आहे 2 मायनस 7 होऊन जाईल मायनस 5. त्यानंतर आन्सर आलेला आपलं मायनस लॉग टू द बेस 10 रेज टू द पॉवर मायनस 5 आणि बघू शकता इथे जे व्हॅल्यू आहे व्हॅल्यू मध्ये होऊ शकता पुन्हा आलेला आहे लॉग ऑफ a टू द पॉवर x फॉर्म मध्ये. बघू शकता लॉग ऑफ a आहे टू द पॉवर x, तर याला लिहू शकतो आपण x log a बाय द रूल्स ऑफ लॉगॅरिथम. मीन्स जे पॉवर मध्ये व्हॅल्यू आहे ते घेऊ शकतो आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. तर पॉवरची व्हॅल्यू आली मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज मायनस 5 इंटू लॉग टू द बेस 10 और मल्टिप्लिकेशन नाही लिहिलं तरी चालेल लॉग टू द बेस 10 आणि याची व्हॅल्यू बघू शकता इथे सेम असेल 10 सेम असेल तर व्हॅल्यू येईल 1 दॅट इज मायनस 5 म्हणजे प्लस 5 आणि आपली जी pH ची व्हॅल्यू असेल pH इक्वल टू आलेला आहे आपला 5. बघू शकता pH ची व्हॅल्यू असेल 5. देन लिहू शकतो आपण देअरफॉर pH ऑफ सोल्युशन इज 5. बघू शकता नेक्स्ट न्यूमेरिकल बघू शकतो आपण. न्यूमेरिकल असणार आहे इन NaOH सोल्युशन OH निगेटिव्ह इज 2.87 10 रेज टू पॉवर मायनस 4. कॅल्क्युलेट pH ऑफ सोल्युशन.
आता जर आपल्याला OH निगेटिव्ह गिव्हन आहे, बघू शकता इथे OH निगेटिव्ह गिव्हन आहे आणि OH निगेटिव्ह गिव्हन असेल तर डायरेक्टली आपण pH ची व्हॅल्यू फाइंड करू नाही शकत. फर्स्ट आपल्याला फाइंड करावं लागेल POH आणि त्यावरून फाइंड करावं लागेल आपल्याला POH. तर सुरुवातीला बघू शकतो आपण OH निगेटिव्ह गिव्हन आहे आपल्याला. OH निगेटिव्ह असेल 2.87 10⁻⁻⁴. बघू शकता आता आपल्याला अल्फा इंटू सी किंवा सी करायची काहीच गरज नाही, बिकॉज इथे डायरेक्ट OH निगेटिव्ह गिव्हन आहे आणि यावरून आपण फाइंड करू POH. POH इक्वल टू असेल मायनस लॉग टू द बेस 10 2.87. सो POH इक्वल टू बघू शकता POH इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 OH निगेटिव्ह. OH निगेटिव्ह असेल, आता OH निगेटिव्हच्या जागी आपण पुट करू व्हॅल्यू दॅट इज 2.87 10⁻⁻⁴. तर बघू शकता OH निगेटिव्हची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला डायरेक्ट गिव्हन होती. POH इक्वल टू असेल मायनस लॉग टू द बेस 10 OH निगेटिव्ह आणि यानंतर बघू शकता आता 2.87 ही व्हॅल्यू आहे इंटू 10⁻⁻⁴ आहे. आतापर्यंत जी मल्टिप्लिकेशन मध्ये व्हॅल्यू येत होती ती व्हॅल्यू होती 1. आतापर्यंत मल्टिप्लिकेशन मध्ये जी व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू 1 होती, बट इथे आलाय 2.87 आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं तर लॉगला घेऊन चला आतमध्ये, दॅट इज ब्रॅकेट मध्ये. आता 2 व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन आहे, लॉग मध्ये आतमध्ये आल्यानंतर व्हॅल्यूजची होऊन जाईल ऍडिशन. अकॉर्डिंग टू लॉगॅरिथमिक रूल आपण जर लॉग आतमध्ये घेतला दॅट इज ब्रॅकेटच्या आतमध्ये तर 2 व्हॅल्यूजची मल्टिप्लिकेशन होती, लॉगची करावं लागेल आपल्याला ऍडिशन दॅट इज 2.87 प्लस लॉग टू द बेस 10 10⁻⁻⁴. या प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. त्यानंतर बघू शकता मायनस लॉग टू द बेस 10 2.87. आता बघू शकता सिम्पली आपल्याला लॉग घ्यायचा आहे 2.87 चा, नाहीतर लॉग घेतल्यानंतर आपण पुन्हा अँटी लॉग घेऊ, जी प्रोसेस आपण करतो. बट आपल्याला असं करायचं नाही आहे. फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीपासून लॉग प्रेझेंट आहे, बघू शकता फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीपासून लॉग प्रेझेंट आहे, तर फक्त आपल्याला या व्हॅल्यूचा लॉग घ्यायचा आहे, अँटी लॉग घ्यायचा नाही. तर लॉग प्रेझेंट होता फॉर्म्युल्यामध्ये तर सिम्पली या व्हॅल्यूचा घ्यायचा आपल्याला लॉग, दॅट इज बघावं लागेल आपल्याला लॉग ऑफ 2.87. तर पुन्हा तुमच्याकडे लॉगॅरिथमिक टेबल असायला पाहिजे. लॉगॅरिथमिक टेबल मध्ये तुम्ही बघू शकता 2.87 दॅट इज बघू शकता याचा कॅरेक्टरिस्टिक पॉईंटच्या आधी 1 डिजिट आहे तर कॅरेक्टरिस्टिक येईल 0 पॉईंट. त्यानंतर 28 चा बघावं लागेल आपल्याला 7 मध्ये आणि 28 चा जर आपण 7 मध्ये बघितलं तर व्हॅल्यू असेल 4579. 28 चा 7 मध्ये व्हॅल्यू असेल 4579 प्लस आता बघू शकता तुम्ही व्हॅल्यू बघू शकता लॉग टू द बेस 10 आहे 10⁻⁻⁴. पुन्हा आपल्याला लॉग ऑफ a टू द पॉवर x यूज करावं लागेल. पॉवर मध्ये जी व्हॅल्यू आहे ती मल्टिप्लिकेशन मध्ये येईल दॅट इज प्लस इंटू -4. त्यानंतर होईल लॉग टू द बेस 10 आणि याची व्हॅल्यू असेल 1. बघू शकता आता मायनस इन ब्रॅकेट 0.4579 प्लस इंटू -4 ही व्हॅल्यू आलेली आपली. त्यानंतर याला सॉल्व्ह करून घेऊ आपण आता. इक्वल्स टू मायनस साइन असेल 0.4579 प्लस इंटू मायनस होऊन जाईल मायनस दॅट इज -4. त्यानंतर लॉग टू द बेस 10 याची व्हॅल्यू आलेली आपली 1. त्यानंतर बघू शकता यांचा दोघांचा करावं लागेल मायनस दॅट इज 4 मधून मायनस करावं लागेल 4.00 घ्यावं लागेल. त्यानंतर याला लिहिताना व्यवस्थित लिहावं लागेल दॅट इज पॉईंट खाली आला पाहिजे पॉईंट. त्यानंतर 4579 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे आणि आता करावं लागेल मायनस दॅट इज बघू शकता आता 10 मधून 9 दॅट इज 1. त्यानंतर 9 करावं लागेल याला 9 मधून 7 दॅट इज 2. याला पण 9 करावं लागेल 9 मधून 5 दॅट इज 4. याला सुद्धा करू आपण 9 मधून 4 दॅट इज 5 पॉईंट. याला करू आपण 3 दॅट इज 3.5421. त्यानंतर साइन द्यावं लागेल आपल्याला दॅट इज 4 चा दॅट इज 4 मोठा नंबर आहे बघू शकता 4 हा ग्रेटर नंबर आहे लार्जर नंबर आहे तर याला साइन द्यावं लागेल त्याच नंबरचं दॅट इज -3.5421. त्यानंतर बघू शकता याच्या बाहेर असेल मायनस साइन मायनस मायनस होऊन जाईल प्लस दॅट इज 3.5421. बट हे आपला आन्सर नसणार आहे बिकॉज ही व्हॅल्यू आलेली आपली POH ची. ही व्हॅल्यू असेल POH आणि आपल्याला विचारलेलं आहे pH. बघू शकता ही व्हॅल्यू आली आहे आपली POH ची आणि आपल्याला जी व्हॅल्यू विचारलेली आहे ती असेल pH. तर pH प्लस POH इक्वल्स टू करावं लागेल आपल्याला 14. pH प्लस POH इक्वल टू 14 केल्यानंतर बघू शकता pH इक्वल टू 14 मायनस POH दॅट इज 14 मायनस 3.5421 आणि 14 मधून आता करावं लागेल मायनस. पुन्हा बघू शकता इथे येऊन जाईल व्हॅल्यू बघू शकता आता इकडे करून घेऊ आपण 14.0000 बघू शकता 14 पॉईंट आला लागेल 0000 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. त्यानंतर बघू शकता 5421 येऊन जाईल 5421 आणि इकडे येऊन जाईल 3 पॉईंट
आणि या दोघांचा करायचा आहे मायनस. 10 मधून 1 दॅट इज 9. 9 करावं लागेल याला. 9 मधून 2 दॅट इज 7. 9 मधून 4 दॅट इज 5. 9 मधून 5 दॅट इज 4. पॉइंट याला करावं लागेल आपल्याला 3. 3 मधून 3 दॅट इज 0 आणि या राहील 1. 10.4579. सो आपला आन्सर असेल 10.4579. बघू शकता आता pH ची व्हॅल्यू आलेली आहे 10.4579. pH ऑफ सोल्युशन इज 10.4579. इकडे बघू शकता आपण सबस्ट्रॅक्शन केली आहे. 14 मायनस 3.5421. बघू शकता पॉइंट खाली आपण लिहिलेला आहे पॉइंट. पॉइंटच्या खाली पॉइंट यायला पाहिजे. त्यानंतर पॉइंट नंतर 5421 होते तर इकडे दिले आपण 0 0 0 आणि 14 मायनस केला आपण 3.5421. बघू शकता.